नमस्कार, राम राम. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे गोल्ड पोस्ट मराठीच्या यूट्यूब चॅनलवरती. आपला फुटबॉल. आपली भाषा. मी स्वप्नील कदम. मी दर्शन कदम. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय एका नवीन एपिसोडमध्ये. येस. मुव्हिंग ऑन, पुढची मॅच त्याच्यानंतरची जी मॅच झाली होती ती वन ऑफ द बेस्ट मॅच या वर्ल्ड कपची आतापर्यंतची मॅच असं मला तरी वाटलं. ओके. इंग्लंड वर्सेस क्रोएशिया. स्कोर लाईन ही झाली होती 4-2 ची. हो हो हो. कालची मॅच मला असं वाटलं की कालचा दिवस हॅरी केनचा होता. एकच माणूस हॅरी केन. हॅरी केन, द ग्रेट हॅरी केन. त्याने पहिली जी पेनल्टी त्याला मिळाली ती पहिली पेनल्टी पहिले डिसअलाउ झाली असं मला वाटलं, पण थँक्स टू VR वगैरे ते रेफरीजने ती मिळाली त्याला पेनल्टी आणि त्यांनी सेकंड टाइमला ती कन्वर्ट केली. आणि तुला माहितीये पहिली जी पेनल्टी त्याने घेतली ती एका साईडला ती ब्लॉक झाली, त्याच्यानंतर परत आणि त्याने तीच साईड घेतली, त्याच साईडला त्याने दाखवून दिलं की माझं चुकलं, काही फरक नाही पडत, मी परत तिथेच मारणार आणि तिथूनच गोल काढणार. आणि त्याने गोल काढला. म्हणतात माइंडसेट. येस येस. याला म्हणतात लीड प्रॉपर टॉप माइंडसेट. येस. दुसरा प्लेयर ज्यूड बेलिंगहॅम. ज्यूड बेलिंगहॅम त्याच्याबद्दल काय बोलायचं यार. तो म्हणजे असंच उगाच त्याला अपकमिंग जनरेशनचा सुपरस्टार नाही म्हणत यार. रिअल मॅड्रिडने काहीतरी करून त्याच्यामध्ये जे इन्व्हेस्ट केलंय ना. हो हो हो. ज्यूड बेलिंगहॅमने काल दाखवून दिलं की तो का ज्यूड बेलिंगहॅम आहे. कुठेतरी इंग्लंड दिसते फायनल्सला. हो, इंग्लंड काही पॉइंट्स आहेत जे इंग्लंडचे सुद्धा म्हणजे बघण्यासारखे आहेत. निगेटिव्ह पॉइंट्स मध्ये बोलू शकतो तर थोडासा डिफेन्स त्यांचा अजून स्ट्रॉंग होऊ शकतो. मार्क गेहीला काल का स्टार्ट केलं नाही हा माझ्यासाठी खूप मोठा क्वेश्चन आहे. कारण जेव्हा तुमच्याकडे मार्क गेही सारखा एक लीडर असतो डिफेन्स मध्ये तेव्हा तुम्ही त्याला स्टार्ट करायलाच पाहिजे. थॉमस टुकलच्या डोक्यात काय आहे आपल्या कोणालाच माहिती नाही, पण ते एंड पर्यंत कोणालाच कळत नाही. येस येस. कारण तो मॅनेजर खूप माझा फेवरेट मॅनेजर्स पैकी एक मॅनेजर आहे तो. सो त्याच्यामुळे मी जास्त त्याला काही बोलणार नाही. बट कालची मॅच ही एकतर्फा गेली इंग्लंडने. स्पेशली सेकंड हाफ मध्ये तर त्यांनी खाऊन टाकलं होता. क्रोएशियाची टीमने खूप चांगला परफॉर्मन्स केला. त्यांनी जे त्यांना चान्सेस मिळाले ते त्यांनी कन्वर्ट सुद्धा केले. बट ऍट द सेम टाइम कालचा दिवस हा इंग्लंडने ते लिटरली ठरवून आले होते की हा आज तर बाई आपला दिवस आहे. क्रिकेटमध्ये एक ड्यू फॅक्टर नावाचा असतो. स्वप्नील, फुटबॉलमध्ये हिट फॅक्टर किती कामाला आली आहे किंवा नाही आली आहे इंग्लंडच्या टीमसाठी? त्यांनी असं मला वाटलं की त्यांनी प्रॉपर प्रॅक्टिस केली आहे त्या हिटमध्ये. आणि त्यांनी असं कुठेच वाटलं नाही की ते अनकम्फर्टेबल आहेत, कारण इंग्लिश प्लेयर्स हे लवकरच अनकम्फर्टेबल होत, खूप लवकर होत. इंग्लिश, स्कॉटिश, नॉर्वे सुद्धा ते लोक, त्यांना ही गरमी नाही सहन होत. पण कुठेच हे दिसून आलं नाही. आमचा प्रेडिक्शन ह्या मॅच साठी सुद्धा चुकला आहे बाय द वे. कारण का इंग्लंड आणि क्रोएशियाचं आम्ही क्रोएशियाला अपफ्रंट ठेवलं होतं थोडंफार, पण इंग्लंडनी बाजी मारलेली आहे. लुका मॉड्रिच साठी मला पर्सनली वाईट वाटतंय. हो यार, लुका मॉड्रिक साठी वाईट वाटतं, कारण तो मला असं एका पॉइंट नंतर असं वाटलं होतं की हाच सगळं जे करतोय तो हाच करतोय. तो किती फिरत होता, तो मिड पासून ते डिफेन्स मध्ये पण जात होता, तो पुढे पण येत होता, तो क्रिएट पण करत होता, तो सगळं करत होता. पण ऍट दी एंड त्याला ते यश नाही मिळालं. पण क्रोएशियन फॅन्स असतीलच, पण त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की क्रोएशियाला अजूनही खूप चान्स आहेत. आणि क्रोएशिया डेफिनेटली राऊंड ऑफ 32 पर्यंत येते. पण क्रोएशिया, जर तुला पण माहिती असेल तर क्रोएशिया ही नेहमीच एक डार्क हॉर्स राहिलेली आहे. 2018चा वर्ल्ड कप. म्हणजे कुठून कशात काही नसताना क्रोएशियन टीम ही लाईक सेमीफायनल्स पर्यंत आली होती. मागच्या वर्ल्ड कप मध्ये क्रोएशियाने ब्राझीलला पेनल्टी शूटआउट पर्यंत घेऊन गेले. आणि पेनल्टी शूटआउट मध्ये ब्राझील सारख्या टीमला, ज्यांना गेले कित्येक वर्ल्ड कपचा एक्सपिरियन्स आहे पेनल्टीला, तिथून हरवलंय. क्रोएशियाने ब्राझीलला हरवलंय. सो डेफिनेटली माझ्यासाठी ही सरप्राइझिंग आहे खूप गोष्ट. पण क्रोएशिया डेफिनेटली चांगला कमबॅक करेल. राऊंड ऑफ 32, राऊंड ऑफ 16 पर्यंत क्रोएशिया कुठेतरी जाऊन दिसू शकते आपल्याला याच्या पुढच्या मॅचेस मध्ये. पण कालची मॅच मी ही इंग्लंडला देणार, कारण इंग्लंड ही बाप खेळली आहे कालची मॅच, खूप मस्त खेळली आहे. आणि काल असं वाटत होतं यार, काल जेव्हापासून कालची ती मेसीची मॅच झाली, अर्जेंटिनाची मॅच झाली, तेव्हा असं वाटतंय की आता वर्ल्ड कप सुरू झाला आणि सगळ्या टीम त्याच्यानंतर तशाच खेळत. पोर्तुगालचा विषय सोडला तर सगळ्याच टीम कालच्या मॅचेस सगळ्या तशाच झाल्या, खूप मस्त झाल्या मॅचेस. त्यातलीच एक दुसरी मॅच जी झाली, उझबेकिस्तान वर्सेस कोलंबिया. ओ हो हो, काय मॅच झाली यार. कोलंबियाने दाखवून दिलं की साऊथ अमेरिकन पॉवर काय असते मित्रांनो. कारण जसे खेळले काल कोलंबियाच्या टीम मध्ये, लुईस डियाज, मुनोज, हामेस फर्नांडिस, सगळं ओ हो हो हो, काय मॅच झाली यार कालची. तू काय म्हणशील कालच्या मॅच बद्दल? कोलंबियाच्या मॅचेस बद्दल मी एवढंच म्हणेल की कोलंबियानी ह्या मॅच मध्ये त्यांचा तो गेम, इतक्या वर्षांचा ट्रेडिशनल गेम हा कंटिन्यू ठेवलाय. कोलंबियानी ह्याच्यामध्ये काही चेंजेस करून दिले नाहीये. कोलंबिया सारखी ही टीम दिसते की पुढे जाऊन
मोठ्या टीम्सला एक टेरिबल डेंजर असू शकते. आणि कालच्या मॅचचं बघायला गेलं तर स्वप्नील सांगू तुला की ही बॅलन्स झाली मॅच. पहिल्यांदा आपशी एक मॅच दिसली की तिथे पोझिशन हे ऑलमोस्ट इक्वल होतं. ऑलमोस्ट इक्वल. 48% पोझिशन उझबेकिस्तानकडे होतं आणि 52% पोझिशन हे कोलंबियाकडे होतं. डियाज सारख्या डिफेंडरने येऊन गोल मारलाय कोलंबियामध्ये आणि इट्स डेफिनेटली हे कोलंबियाला मी एक डार्क हॉर्स बघेल आणि कुठल्या तरी एका मोठ्या टीममध्ये लढणार आहे. पण तुला माहितीये का कोलंबिया, उझबेकिस्तान ह्या ज्या ग्रुपमध्ये आहे त्या ग्रुपमध्ये पोर्तुगाल सुद्धा आहे आणि उझबेकिस्तान काल वाईट खेळले वाईट नाही नाही अजिबात. खेळले, वाईट तर खेळले. त्याच्यामुळे पोर्तुगालच्या टीमला अजून थोडा विचार करावा लागणार आहे, कारण कोलंबियाची टीम ही एनिवे स्ट्रॉंग आहे. Anyway, पण strong आहे. ऍट द सेम टाइम उझबेकिस्तानच्या टीमने काल कोलंबियाला खूप टफ फाईट tough दिली fight होती. दिलेली ती आहे. स्कोर लाईन जी आहे 1-3 ची ती जस्टिफाय नाही करत नाही आहे करत. त्या उझबेकिस्तानच्या गेमला. पण उझबेकिस्तानने काल खूप मजा आणली होती मजा आणली गेममध्ये. होती गेमला. रॉड्रिगेज बद्दल काय म्हणशील, त्यांचा डिफेंडर? रॉड्रिगेज अगेन तो त्यांचा स्टार डिफेंडर आहे यार, आणि त्याने काल दाखवून दिलं की कोलंबियन स्टाईल जी असते, जी साऊथ अमेरिकन जी स्टाईल असते, जी एकदम एकदम काय म्हणतात त्याला आपण मुंबईच्या भाषेमध्ये एकदम कडू स्टाईल जी असते ना, ती त्याने दाखवून दिली. कारण मला साऊथ अमेरिकन जो गेम आहे तो बघताना असं वाटतं की यार मुंबईची टीम खेळते. मुंबईची टीम येते. स्ट्रीट लेवल फुटबॉल आहे. हा हा एकदम तिथून स्ट्रीट एकदम. एकदम नाक्या नाक्यात आणि चौकात Yes, चौकात yes, आपल्याकडे yes. कसे क्रिकेट खेळतात तसं तिथून चौकात चौकात ब्राझीलमध्ये, कोलंबियामध्ये, इव्हन व्हेनेझुएला या अशा सगळ्या टीम्समध्ये, पॅराग्वेमध्ये नाक्या नाक्यावर आणि चौकात चौकात फुटबॉल खेळला जातं आणि मुंबईच्या तोच दिसतो. क्रिकेटमध्ये एक शब्द वापरतात, खडूस. खडूस. खडूस क्रिकेट, तसे खडूस फुटबॉल खेळलेत काल ते. ओके. मुव्हिंग अहेड. मुव्हिंग अहेड स्वप्नील, आता एक गोष्ट झालेली आहे की काल म्हणजे कालच सगळ्या टीम्सची एक एक मॅच झालेली आहे. येस. आता वर्ल्ड कप मध्ये असं झालंय की ऑलमोस्ट सगळ्या टीमच्या एक एक मॅच तरी झालेल्या आहेत. सो त्याच्यामुळे आता वर्ल्ड कप जो पुढे होणार आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. Interesting कारण होणार काही काही ज्या मोठ्या मोठ्या टीम्स आहेत त्या एक एक मॅच हरलेल्या आहेत. हरलेले आहे. काही काही ज्या छोट्या छोट्या टीम आहेत त्या एक एक Draw मॅच करून जिंकलेल्या आहेत. जिंकलेले आहेत. ऍटलीस्ट पॉइंट तरी घेतलाय Point तरी त्यांनी. सो घेतलेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्या नंतरचा जो वर्ल्ड कप होणार आहे ना, तो बाप होणार आहे आणि मजा येणार आहे खूप. आपण ह्याच्यामध्ये डिटेल अनालिसिस आता करूयाच, पण मला तुला विचारायचं आहे टॉप 5 टीम्स आताच्या आजपर्यंतच्या. टॉप 5. एक तर कालचा गेम मी घेईन, अर्जेंटिना. त्याच्यानंतर अर्जेंटिना टॉप 1 ला ठेवतोयस? हा हा ओके, काल चलो. काल जसा परफॉर्मन्स झालाय अर्जेंटिनाचा यार, ओके, टॉप तर त्यांना म्हणजे बाय डिफॉल्ट टॉप पाहिजे ते. ओके. अर्जेंटिना. त्याच्यानंतर काल इंग्लंडची जी मॅच झाली ती सुद्धा एक टॉप मॅच झाली. त्याच्यानंतर जर पुढे जाऊन बघितलं तर काल इव्हन जर्मनीने खूप चांगलं केलं. अनएक्सपेक्टेड होतं जर्मनीसाठी, ऍटलीस्ट मला तरी अनएक्सपेक्टेड होते. जर्मनीची टीम ही ऐतिहासिक टीम आहे आणि इतिहासामध्ये खूप चांगली खेळली आहे ती टीम. बट ऍट द सेम टाइम गेले 2-3 जर तुम्ही वर्ल्ड कप बघितले तर जर्मनीचा वर्ल्ड कप हा एवढा चांगला गेलेला नाही. ओके, ओके. सो त्याच्यामुळे जर्मनी ही वन ऑफ द टॉप टीम असणार आहे. जर तू जपानची मॅच बघितली असेल, जपान. इव्हन दो जपानने जरी ड्रॉ केलाय, जपान, पण नेदरलँड. येस, इव्हन जरी जपानने जर ड्रॉ केला होता, पण त्या गेम मध्ये जपान जी खेळली होती, जे त्यांनी गट्स दाखवले होते की समोर नेदरलँड असू दे काही फरक पडत नाही, ओके. आम्ही येऊन कधीही काहीही करू करू शकतो. शकतो. सो त्याच्यामुळे जपान ही वन ऑफ द डार्क. शेवटचं चूज करायच्या आधी तुला सांगेल की एक आफ्रिकन कंट्री चूज कर. हो, एक आफ्रिकन. आता तू अमेरिकन बघितलीये, युरोपियन घेतलीये, एशियन घेतलीये, एक आफ्रिकन कंट्री हवी आहे. आफ्रिकन. चल ठीक आहे, कीप इट ऑन 6. आफ्रिकन कंट्रीचे तुझ्या 5th पॉइंट मध्ये नसेल, 5th नंबरवर नसेल, तर हो, तुला 6वं पोझिशन दे. पण आता 5th आणि 6th तुझ्याकडनं अपेक्षित काय आहे? आय गेस मी सौदी अरेबियाला एक ठेवेन. Okay. एक शाउट सौदी अरेबियाला देईन, कारण सौदी Okay. अरेबियाची टीम पण चांगली होती आणि ती पण मॅच चांगली झाली होती. ओके. इव्हन दो सेनेगलने तसा परफॉर्मन्स केला नाहीये, नाहीये. तरी सुद्धा मी सेनेगलला त्या ब्रॅकेट मध्ये ठेवणार आहे. ओके. कारण सेनेगलची टीम आपल्या सगळ्यांना माहिती काय पोटेन्शियल ठेवते. पोटेन्शियल. पोर्तुगालची टीम पण असू शकते, पण ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की सेनेगलची टीम ही जास्त थोडीशी अग्रेसिव्ह आहे आणि सेनेगलची टीम ती अजून एक थोडी एक +1 देऊ शकते. कारण त्यांच्याकडे एक डिसएडव्हान्टेज आहे की त्यांच्याकडे साऊथ अमेरिका किंवा मग युरोपियन स्टाईल फुटबॉल होत नाही फ्रिक्वेंटली. बट त्यावेळेस सुद्धा तुम्ही जेव्हा येऊन युरोपियन किंवा साऊथ अमेरिकन टीमला जेव्हा टफ देता, तेव्हा ती टीम खरंच मोठी टीम मानली जाते. ग्रेट, ग्रेट. मी तर माझं दिलं. ओके, तुला काय वाटतं? ओके. सो मला वाटतं टॉप मी खालून जाईल. आपण थोडं ट्विस्ट आणू ह्याच्यामध्ये. Yes, yes. आपण आता तू पण 6 टीमचे नाव घेईल तर मी पण 6 टीमचं नाव घेईल. 6 टीम मला वाटते इथे आहे परत तीच सौदी अरेबिया. हो.
सौदी अरेबियासारखी टीम ही त्याचा परफॉर्मन्स बघितला आपण आणि सौदी अरेबियासारखी टीम ही नक्कीच 6व्या पोझिशन डिझर्व करते. येस. पुढे गेलो तर 5व्या पोझिशनवर येऊ तर 5व्या पोझिशन येऊ शकतो आपण बघायला गेलं तर कोलंबियाला घेईल मी सध्या तरी. कारण का माझी वरचे 4 हे कोलंबियाचे वरचे आहेत. सो टफ रँकिंग आहे 5th पोझिशनसाठी तर कोलंबिया हे घेईल. कोलंबियासाठी ही उझबेकिस्तान ही कदाचित एक इझी पॉइंट होता, पण कोलंबियाचा परफॉर्मन्स बघता 5th पोझिशनवर कोलंबिया आहे. आणि उझबेकिस्तानचा गेम बघता कोलंबियाने खूप चांगलं खेळलेलं आहे. खूप चांगलं खेळलेलं आहे. 4th पोझिशनवर मी घेईल जपानला. येस. कारण का जपानचा जो 89th मिनिटचा गोल हा तो दिसून येतो की जपानमध्ये नर्व्स आहे, जपानला ते प्रेशर हँडल करण्याची ताकद आहे आणि जपान डेफिनेटली करेल. 3rd पोझिशन मला घ्यायचं आहे आणि तो पॉइंट आय वॉज सरप्राईज. मी तुझ्याकडे बघत होतो स्वप्नील, तू त्या टीमचं नाव का नाही घेतलं? मोरोक्को. हो. मोरोक्को ही ब्राझीलला रेजिस्ट करून बसली होती पहिल्या मॅच मध्ये आणि मोरोक्को ही 3rd पोझिशन डेफिनेटली डिझर्व करते. अशरफ हकीमी आणि त्याची प्लेयर्स हे रेडी आहेत या Yes. पोझिशन हंट करायला. 2nd पोझिशन आहे जर्मन्स. पण ठीक आहे, आता अनेक लोक कमेंट्स मध्ये म्हणले की एक इझी होती कुरासो सारखी इझी टीम त्यांना आली होती. पण ठीक आहे, इझी टीम समोर पण 7 गोल मारणं ही काय टफच आहे. हो. तुम्हाला तेवढा परफॉर्मन्स त्यांच्याकडनं दिसला, ते दिसून आलं की त्यांचे प्लेयर्स रेडी आहेत, त्यांच्याकडे पॉवर आहे, परफॉर्मन्स स्ट्रॅटेजी आहे, पूर्ण प्रॉपर माइंडसेट आहे, कोऑर्डिनेशन आहे, जो कुठेतरी पोर्तुगलमध्ये मिस आउट झाला. सो 2nd आहे जर्मन्स आणि 1st डेफिनेटली इज गोइंग टू बी अर्जेंटिना. पण अर्जेंटिनाचं एकच फिंगर क्रॉस्ड आहे की जर तुम्हाला कोणाला मेसीला मॅन मार्क करता आलं तर मग अर्जेंटिना ही कदाचित कोलॅप्स होऊ शकते. ओके. कारण का अल्जेरियाकडनं तोच एक पॉइंट मिस झाला होता, जो आपण DR कॉंगोमध्ये त्यांनी प्रॉपर स्टडी करून जो पाहिला की रोनाल्डोकडे 3 प्लेयर त्याच्या आजूबाजूला ऍज अ रॉड्रिगो दे पॉल सारखे उभे होते, जे मेसीचे बॉडीगार्ड आहेत तसे रोनाल्डोचे बॉडीगार्ड म्हणून उभे होते. तसं त्यांना नाही जमलं. कदाचित पुढच्या मॅच मध्ये दिसेल की मॅन मार्किंग ही टॅक्टिक किती फायद्याची होते. सो माय पॉइंट्स आर अर्जेंटिना, जर्मन्स, मोरॅको, जपान, कोलंबिया आणि सौदी अरेबिया. क्या बात आहे. सो ऑलमोस्ट म्हणजे 40% वर खाली झालं थोडस वर खाली आहे. पण ठीक आहे, त्याला काही नाही. ठीक आहे. आता ते आपण जेव्हा पुढे जाऊ जाऊ. तेव्हा ग्रुप स्टेज सॉरी आपला ग्रुप स्टेजेस संपतील आणि आता आपल्या संपतील. राऊंड ऑफ 32 राऊंड ऑफ 16 सुरू होईल, तेव्हा आपल्याला समजेल आपण समजेल. कितपत बरोबर होतो आणि कितपत कितपत बरोबर. चुकीचे होतो. पण आतापर्यंतची आपली बरीचशी गणित गणली आहेत. गण- पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि ती सगळ्यांचीच गणली आहेत. हो. कारण का सगळेच टीम हे सरप्राइझिंग आलेत ना. हो. खूप अनेक लो लेवलचे टीम्स आउट ऑफ द बॉक्स परफॉर्मन्स देऊन मोठ्या मोठ्या टीम्सला दाबून बसलेत. अरे वजिन्ना सारखा गोलकीपर, एक हो. छोटासा कॅपे वर्डे सारखा एक देश, तिथे 1 लाख ही फक्त पॉप्युलेशन आहे, त्यांनी स्पेन सारख्या एका देशाला आडून ठेवलंय. स्पेनवर ना ठेवलं, पण स्पेनला विसरलो का? विसरलाच लागलं, कारण काय परफॉर्मन्सच नव्हता. काहीच परफॉर्मन्स होता. जसं जे गोष्ट आम्ही पोर्तुगल विषयी बोलतो ना, ती गोष्ट स्पेनला सुद्धा Applicable आहे. होते. कारण Coordination. आपण एक आपल्या भाषेमध्ये बोलतो की नाव मोठे लक्षण छोटे. तोच प्रकार झालेला तोच आहे प्रकार. या दोन्ही टीम बरोबर. पण ठीक आहे, आम्ही अशी आशा करतो की यापुढे जेव्हा पण ह्या टीमच्या मॅचेस होतील तेव्हा या तोडफोड करतील. आणि नंबर 1 गोलकीपर आता नंबर 1 गोलकीपर सध्या एकाच माणसाची हवा आहे, तो म्हणजे वोझिन्या. हो हो हो. 40 वर्षाचा प्लेअर वजिना नंबर 1. आणि आता नंबर 3 टॉप 3 स्ट्रायकर्स. आता आपल्याकडे रेटिंग्स तर आलेले आहेत. आता आपण जनरली तेच फॉलो करूया. मला तुला विचारायचं आहे, मेस्सीने अर्लिंग हॅलांड, एम्बापेला सरपास करून 9.7 रेटिंग्स कशी काय घेतली? कारण तो मेसी आहे. सगळ्यात पहिली गोष्ट तर कारण तो मेसी आहे. कारण वयाच्या 38व्या वर्षी जेव्हा तुम्ही असा परफॉर्म करता आणि संपूर्ण जर आपण सगळ्यांनी ती मॅच मॅच बघितली, बघितली. संपूर्ण त्या मॅचचा जर हिट मॅप बघितला Heat map बघितली. तर मेसी बॅक पासून मिड Mid पासून पासून फ्रंट front पर्यंत पर्यंत. सगळीकडे मेसी दिसत मेसी होता. दिसत होता. आणि ती एकच गोष्ट आहे की त्या माणसाला ती टॉपला ठेवतो. टॉपला ठेवते. परफेक्ट. मिडफिल्डर. मिडफिल्डर हो. जसं तू मोरोक्कोचं नाव घेतलं, मोरोक्कोच्या टीम मध्ये एक यंग मिडफिल्डर जो आहे, मला त्याचं नाव घ्यायचं आहे. त्याचं नाव आहे आयुब बुआती. येस. हा काय खेळलाय त्या मॅच काय मध्ये. खेळला. सो त्याच्यामुळे मी त्याला इन्स्पिरेशन म्हणून ठेवेन. आतापर्यंतच्या मला तरी असं वाटलं की आतापर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या त्याच्यामध्ये तो एक बाप खेळला होता मिडफिल्ड मधून. आणि 2nd नंबर मध्ये मी ठेवेन जूड बेलिंगहॅम. जूड बेलिंगहॅम. येस येस. ओके. ग्रेट. विंग्स मध्ये कोण सजेस्ट करू शकतोस?
विंग्समध्ये मला आत्ता तरी सध्या एवढा कोणाचा वाव परफॉर्मन्स वाटलेला नाहीये. ओके. सो त्याच्यामुळे मी विंग्समध्ये सध्या तरी कोणाला ठेवणार नाहीये. मी एक कॉन्ट्रोव्हर्शियल बोलू शकतो येस, याच्याबद्दल, येस, नक्की. की विंग्समध्ये मला तरी पोर्तुगलचा रफाएलिओ वाटतोय. रफाएलिओ पण पूर्ण मॅच खेळला नव्हता. नव्हता. तो पण एक तर जेवढा सबस्टिट्यूट त्याला म्हणून आला वेळ होता. मिळाला त्यांनी हो. खूप चान्सेस क्रिएट करून दिलेत. त्याने मला तरी असं वाटलं की एसी मिलान मध्ये जो त्या फॉर्म मध्ये होता फॉर्ममध्ये. त्याचा फॉर्म खूप डिप झाला होता. पण त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही आणि त्याला स्टार्ट पण केला नव्हता. मे बी काही रिझन्स असतील. हम्म. पण जेव्हा तो आला पिच वरती तेव्हा त्याने असं वाटलं की बाबा हा पहिल्यापासून का नव्हता खेळत. का नव्हता खेळत? तेच माझं सरप्रायझिंग होतं, म्हणून मी त्याचं नाव घेतलं इथे, की तो का नव्हता खेळत? तो चान्सेस क्रिएट करून देत होता. तो बॉल तिथपर्यंत जाऊन देत होता. आणि असंही नाही की तो फक्त लेफ्ट साइडनी जातोय. तो मध्ये पण जात होता. क्रिएटही करत होता अपॉर्च्युनिटीज. ठीक आहे, आता ते कन्व्हर्ट झालं नाही. मुव्हिंग अहेड स्ट्रायकर एकच नाव येते यार माझ्या तोंडामध्ये. सगळ्यांच्या तोंडामध्ये एकच नाव आहे सध्या तरी. सो आपण ते नाव नको घेऊया. तुम्ही सांगा कमेंट्स मध्ये ते कोणतं नाव आहे ते. ओके. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला फीडबॅक द्या. आणि असेच आम्ही भरपूर सारे व्हिडिओज घेऊन येत आहोत. आम्हाला आता पूर्ण अपेक्षा आणि एक्साइटमेंट आहे ग्रुप स्टेजेसच्या नवीन येणाऱ्या मॅचेस बद्दल. ज्या ज्या चुका ह्या मोठ्या मोठ्या टीम्सनी केलेल्या आहेत त्या रेक्टिफाय करतील का? आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी छोट्या टीम्सनी केल्या ते त्यांना कन्सिस्टंटली फॉलो करता येतील का? हे आत्ताच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली कळेल. मॅचेस आजपासूनच चालू होणार आहेत. हा होता आमचा ग्रुप स्टेजेसचा रिव्ह्यू व्हिडिओ. तुमचं पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल, आपली भाषा.